तरी 444 नगरसेवकांचा आकडा हा भाजपचा होता आणि त्यामुळे या जागेवर वारंवार दावा केला जात होता. आता ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे. कशा प्रकारे महायुती म्हणून सर्व नगरसेवक मतदान करतील? बघा, महायुती म्हणून आपण सगळीकडेच आपण पाहत आहे, महायुतीची सत्ता आहे केंद्रापासून ते राज्यापर्यंत, ते आज महानगरपालिकेमध्ये सुद्धा. तर मला वाटत नाही याच्यामध्ये कुठला जो आहे तो प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. सगळ्यात जास्त मताधिक्याने मी जसं म्हणालो तुम्हाला ही सीट निवडून येईल. पण अनेक जागा ज्या आहेत या जागेंवरनं चुरस जी आहे ती भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळत होती. आता हे सगळे चुरस संपून महायुती म्हणून सगळे पक्ष एकत्रित येऊन काम करणार. हो, एकत्रित येऊनच सगळे लोक काम करत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्या नेतृत्वाखाली ही विधान परिषदेची निवडणूक या ठिकाणी होते आणि सगळ्याच्या सगळ्याच जागा या महायुतीच्याच निवडून येतील या महाराष्ट्रामध्ये. सर, एक वेगळा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही लाडक्या बहिणींचा अर्ज बाद झालेला आहे यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं आपल्या पक्षातील प्रवक्ते अरुण सावंत यांनी सांगितलेलं आहे. मला माहिती नाही ते काय म्हणाले, पण त्याच्यामध्ये एक प्रोसिजर सरकार जे आहे ते फॉलो करते या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये किती लोक बाद म्हणजे ज्यांचे फॉर्म्स नव्हते, काय म्हणतात, फॉर्म्स नव्हते किंवा कुठल्या या सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती जे आहे ते काम सरकारचं चालू आहे. अधिकृतरित्या जे आहे ते अजूनपर्यंत किती आकडा आहे तो अजूनपर्यंत माहिती नाही. पण जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना फायदा देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने याच्या अगोदर पण झालेलं आणि पुढेही होईल. कोणावरती अन्याय होणार नाही. नक्कीच, एकंदरीत पाहायचं झालं तर ज्या काही महायुतीच्या जागा आहेत त्या सर्वाधिक मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.